नमस्कार. आपलं रावेर मीडियामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विधानसभेची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. अर्थातच सर्व राजकीय पक्षांमध्ये कुठल्या इच्छुक उमेदवाराला अधिकृत उमेदवारी द्यावी याबद्दल नक्कीच चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद नाही. केंद्रात आणि राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या या पक्षात अर्थातच इच्छुकांची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जे नक्की निवडून येतील अशा ज्या संभाव्य दोघा उमेदवारांची नावं अग्रक्रमाने मतदारांच्या मनात आहेत त्यातलं एक नाव म्हणजे डॉक्टर कुंदन फेगडे होय. यावल तालुक्यातील सातोद येथील हा भूमिपुत्र उच्च वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर स्वस्थ बसला नाही. यावल येथे जनसामान्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी आई हॉस्पिटल व जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात 2009 मध्ये केली. 20 वेगवेगळ्या डॉक्टरांसह त्यांनी आश्रय फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून जनसेवाही सुरू केली. डॉक्टर कुंदन फेगडे यांनी भाजपने उमेदवारीची संधी दिली तर त्यांचं विजयी होणं जास्त सोपं राहील अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. कारण डॉक्टर फेगडे हे गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळे त्यांचा महिलांशी मातृशक्तीशी अधिक जवळचा संपर्क आहे. तसेच मतदारसंघातील आदिवासी पट्ट्यातील महिलांनाही त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली आहे. मतदानात डॉक्टर फेगडे यांना त्याचा नक्की फायदा होईल असाही कार्यकर्त्यांचा दावा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं काम करत असताना रावेर यावल तालुक्यात म्हणजे रावेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक प्रवास करणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कुंदन फेगडे होतं. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात त्यांची भेटी घेणारं असं हे समर्पित आणि हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व आहे. या संपूर्ण मतदारसंघात असं एकही शहर किंवा गाव नसेल की जिथे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी भेट दिली नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत डॉक्टर फेगडे यांनी जनसामान्यांच्या मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे हे मात्र नक्की. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीबाबत काय आहे डॉक्टर कुंदन फेगडे यांची प्रतिक्रिया? चला तर जाणून घेऊया थेट त्यांच्याकडूनच. नमस्कार डॉक्टर. जर भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला उमेदवारीची संधी मिळाली तर तुमची पुढची रणनीती कशी राहील? नक्कीच जर भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जे विकासाचे मुद्दे होते, जे वचननामा आताच्या विद्यमान आमदारांनी जाहीर केला होता त्याच्यातलं कुठलंच वचन त्यांनी पाळलेलं नाहीये. आणि हे सर्व विकास कामे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक क्षेत्रांमध्ये, जसं आरोग्य क्षेत्र आहे, वैद्यकीय आरोग्य क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, या प्रत्येक सर्व क्षेत्रामध्ये विकासाचं काम त्या ठिकाणी माझ्यातर्फे होणार आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी जवळजवळ 10 वर्ष सत्ता उपभोगली, परंतु त्यांच्याकडे आज स्वतः केलेल्या कामांचं काही त्या ठिकाणी लेखाजोखा नाहीये. आणि परंपरागत त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाबद्दलच ते आज बोलतायत. आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आज फक्त त्यांच्या आजोबांच्या कामांवर बोलतायत. त्यांनी स्वतःने काही काम न केल्यामुळे त्यांना स्वतःच्या आजोबांचा सहारा घ्यावा लागतोय. ही अतिशय याने लज्जास्पद गोष्ट आहे. स्वतः जर त्यांनी काही केलं असतं तर आज वारसा जो आजोबांचा सांगावा लागतोय तो वारसा वडिलांचा सांगता आला असता, परंतु असं घडताना दिसत नाहीये. तर हेच व्हिजन, विकासाचं व्हिजन घेऊन रावेर विधानसभा मी लढणार आहे. आणि नक्कीच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की ही भारतीय जनता पक्षाची सीट रावेर विधानसभेमधून निवडून येईल आणि काँग्रेसच्या घशातून ही सीट आम्हाला भारतीय जनता पक्षासाठी लढून निवडून आणायची. मागच्या पंचवार्षिकला सुद्धा मी भारतीय जनता पक्षाकडून आमदारकीसाठी इच्छुक होतो, परंतु मला उमेदवारी मागच्या वर्षी दिली नाही, मला डावलण्यात आलं. तरीसुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये मी ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये प्रयत्न केला होता तसाच प्रयत्न मी यावेळेस सुद्धा केला.
आणि ह्यावेळेस जरी सुद्धा मला उमेदवारी नाकारली तरी मी पुढचे 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं कार्य करत राहणार. आणि प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते राजकारणामध्ये की त्याला पक्षाने कुठेतरी स्थान दिलं पाहिजे. मला सुद्धा त्या पद्धतीने पक्ष नक्कीच स्थान देईल, कारण की अतिशय एकनिष्ठपणे मी भारतीय जनता पक्षाचं काम करतोय. भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सचिव डॉक्टर कुंदन फेगडे म्हणजे नियोजनबद्ध विधायक कार्यक्रमाची मालिकाच होय. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरात 5000पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून त्यातील 900 रुग्णांच्या त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या ई श्रम कार्ड नोंदणी अभियानात 900 जणांची नोंदणी करून त्यांचे कार्ड वाटपही त्यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते आतापर्यंत 5000पेक्षा जास्त राष्ट्रीय ध्वजांचे वाटप त्यांनी केले आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा रशियामध्ये नुकताच बसवण्यात आला. त्याचे अनावरण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून डॉक्टर फेगडे यांनी शेकडो कुटुंबियांना अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचं वाटप केलं. आपल्या सर्वांची धार्मिक अस्मिता असलेल्या आणि श्रद्धा असलेल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती अयोध्येतील मंदिरामध्ये स्थानापन्न झाली. त्याच्या स्मृतीही सर्वसामान्यांच्या मनामध्ये चिरंतन राहाव्यात म्हणून गावोगावी जाऊन हजारो रामभक्तांना त्यांनी श्रीराम मूर्तींचेही वाटप केले. रावेरजवळील पाल येथील वृंदावन धाम आश्रमात वृद्धांना व्हीलचेअर्स, काठ्या, औषधी आणि विविध साहित्य वितरणातही ते सहभागी होते. सशक्त नारी सबल नारी या अभियानात 200 महिलांचा त्यांनी यथोचित सन्मान केला. यंदा राखी पौर्णिमेनिमित्त फैजपूर येथे मातृशक्तीला साड्यांचे वाटप करून 2500पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ करून दिला. दिवाळी एकट्याने साजरी न करता आदिवासी भागात जाऊन त्यांनी आदिवासी कुटुंबांसह दिवाळी साजरी केली. 500पेक्षा जास्त कुटुंबांना फराळ, चिवडा, लाडू असं वस्तूंचं वाटप केलं. आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवाड्याचं आयोजन करून त्यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन प्रतिमा पूजनही केलं आणि आदिवासी बांधवांच्या समस्याही जाणून घेतल्या. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर कुंदन फेगडे यांनी राज्याभिषेकाचा पराक्रम या पुस्तकाच्या 21,000 प्रती घराघरापर्यंत नेऊन वाटल्या आणि 21,000 भगवे ध्वज लावून तेवढेच स्टिकर्स देखील त्यांनी वाटप केले. पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत औषधं, गोळ्या आणि फराळाचे पॅकेट्स त्यांनी वाटप केले. देवा भाऊ सेवा परम म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देवाभाऊ की पाठशाला हा आगळा वेगळा उपक्रम आदिवासी भागात राबवला. डॉक्टर फेगडे यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, वाचन आणि अभ्यासाची गोडी लागावी म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करून स्थानिक युवकांच्या मदतीनं छोटीशी शाळाही सुरू केली. इंजिनियर्स डेच्या दिवशी इंजिनियर बांधवांचा सत्कार, तर शिक्षक दिनी राज्य आणि जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह शेकडो शिक्षकांचा सत्कार त्यांनी केला आणि त्यांच्याशी संवादही साधला. कोरोना काळात डॉक्टर फेगडे यांनी उत्कृष्ट समाजकार्य केलं आहे. त्यात त्यांनी पोलिसांची आरोग्य तपासणी असेल, कावड यात्रेमधील भाविकांची आरोग्य तपासणी असेल, औषध वाटप, कोरोना काळात गरजूंची जेवणाची सोय, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असे विविध विधायक उपक्रमही त्यांनी राबवले आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रमही त्यांनी मतदारसंघात राबवला. एकीकडे हे सर्व सामाजिक कार्य करत असताना डॉक्टर कुंदन फेगडे पक्ष कार्यातही नेहमी अग्रेसर राहिले. पक्षाच्या बैठका, मेळावे, बूथ प्रमुखांच्या, शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका यांच्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे असोत की महायुती सरकारची, ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर फेगडे यांनी नेहमीच सर्वंकष प्रयत्न केले आहेत. अगदी अलीकडच्या काळात शेळगाव बॅरेजचं जलपूजन, रावेर तालुक्यातील शेकडो महिलांना नवरात्रीनिमित्त एसटीने मोफत मनुदेवी दर्शन, दुर्गोत्सव काळात सर्वाधिक मंडळांच्या भेटी घेणारं व्यक्तिमत्व, विविध मंडळांना आणि कार्यक्रमांना तनमन धनाने सहकार्य करणारे कुंदन फेगडे,
नमो चषक 2024 या स्पर्धांचं आयोजन आणि बक्षीस वितरण यातही डॉक्टर फेगडे यांचा सक्रिय सहभाग राहिला. गणेशोत्सव काळात शेकडो गणेश मंडळांना भेटी आणि संघटनेची बांधणी एवढं सगळं करत असतानाही पक्ष उमेदवारी देवो अथवा न देवो अविरतपणे आपण आपलं कार्य करत राहणार अशी त्यांची निष्ठावान भूमिका आहे. कर्मण्येवाधिकारस्ते या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे फळाची अपेक्षा न बाळगता कर्म करत राहा हाच त्यांचा कर्मसिद्धांत आहे. त्यांचं दाडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्य पाहता भारतीय जनता पक्षाची उमेदवारी पक्षश्रेष्ठी त्यांनाच देतील असं पक्ष कार्यकर्त्यांसह जनसामान्यांनाही वाटतंय. उमेदवारी मिळाली तर पक्ष आदेश म्हणून ती स्वीकारू आणि नाही मिळाली तरी पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करू अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या कार्यास आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा.